आज आपण झणझणीत कोल्हापूर स्टाईलमध्ये पनीर बघणार आहोत। खूप इझी आणि टेस्टी आहे। एका पॅनमध्ये जिरं, मोहरी, धन, मेथीदाणा, बडीशेप, लसूण, लवंग, आलं, मिरी, इलायची, मोठी इलायची, चक्रफूल, दालचिनी, तेजपत्ता, कढीपत्ता, खसखस, काश्मीरी मिरची, किसलेलं खोबरं हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे। चांगलं भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 3 लांबडे चिरलेले कांदा घालून घेणार आहे। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये 2 टोमॅटो घालणार आहे। हे सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे। 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे आणि गार झाल्यावर आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग घातलेली आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण वाटलेली आपली पेस्ट घालणार आहोत। तुम्हाला हवं जितके ते तुम्ही पाणी घालू शकता। मी ते थोडंसंच पाणी घेतलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिठाचा अंदाज घेऊन तुम्ही ते मीठ घाला। मी ते 1 चमचा मीठ घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा कांदा लसूण चटणी घातलेली आहे। हळद थोडीशी घालून घेणार आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एक उकळी आल्यावर आपण ह्याच्यामध्ये आपलं पनीर घालून घेणार आहोत। चांगलं मिक्स करायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण वरून घालणार आहोत। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। 5 मिनिटानंतर गॅस बंद करून गरमागरम सर्व्ह करा। आणि आपली झणझणीत कोल्हापूर स्टाईलमध्ये पनीर झालेली आहे। मला नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली।